नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण याच्या मागच्या तासिकेला गती आणि गतीचे प्रकार ह्या धड्याला शिकायची सुरुवात केली। त्यामध्ये आपण गती म्हणजे काय, गतीचे प्रकार, त्याच्यामध्ये पहिला प्रकार अभ्यासला रेषीय गती। त्या रेषीय गतीचे दोन प्रकार, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती याचा अभ्यास केला। त्याच्यानंतर नैक रेषीय गती। या नैक रेषीय गती म्हणजे काय की ज्या गती एका रेषेमध्ये एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असं म्हणतात। आणि या गतीचे प्रकार जे आहेत त्या प्रकारांमध्ये आपण पहिला प्रकार अभ्यासला आंदोलित गती। आंदोलित गती म्हणजे काय तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असं म्हणतात। आता आजच्या तासिकेला आपल्याला बघा या नैक रेषीय गतीचे आणखी विविध कोणते प्रकार आहे त्याचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यासाठी बघा तुमच्या पुस्तकामध्ये नैक रेषीय गतीच्या विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारांचे चित्ररूपाने इथे दिलेलं आहे बघा पुस्तकामध्ये। त्याच्यामध्ये मेरी गो राऊंड आहे, घड्याळ आहे, आकाश पाळणा आहे, पक्षी उडतायत बघा, पंखा आहे, अशा प्रकारे चित्र तुम्हाला दिलेले आहे बघा। तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तुम्ही पण त्याचा अभ्यास करायचा आहे आणि चर्चा करायची आहे निरीक्षण करून। तर त्याच्यामध्ये बघा घड्याळ दाखवलेले आहे बघा, 3 घड्याळ आहेत बघा। तर या घड्याळामध्ये घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात, माहिती आहे तुम्हाला, फिरतात ना, गोलाकार फिरतो ना, मिनिट काटा असेल, सेकंद काटा असेल किंवा तास काटा असेल, तिघी काटे जे आहे ते घड्याळाचे ते वर्तुळाकार दिशेने फिरतात। त्याचप्रमाणे पंखा आपल्या घरामध्ये छताचा पंखा असेल म्हणजे सिलिंग फॅन असेल, टेबल फॅन असेल, कोणताही फॅन असो तो कसा फिरतो, वर्तुळाकार गतीमध्ये फिरतो। यात्रेमध्ये आकाश पाळणा पाहिला असेल तुम्ही, आकाश पाळणा सुद्धा कसा फिरतो, वर्तुळाकार गतीने फिरतो। मेरी गो राऊंड असेल ते सुद्धा वर्तुळाकार गतीने म्हणजे मार्गाने त्याची एक फेरी पूर्ण करतात। यासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो की ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते। तर मग अशी कोणकोणती उदाहरणं आहेत अजून वर्तुळाकार गतीची, तर त्याचा तुम्ही शोध लावायचा आहे किंवा शोधायचा आहे। आणि वर्तुळाकार गती आणखी या पुस्तकात दिलेले आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे। तर वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात। वर्तुळाकार गतीची व्याख्या काय आहे, तर वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात। आता बघा आपण मागच्या तासिकेला आंदोलित गतीचा अभ्यास केला। झोपाळ्याची जी गती असते ती गती कशी असते, आंदोलित गती असते। हे आपण शिकलो की झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे तो परत येतो आणि हे जे अंतर आहे त्याचं किंवा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे तो जो परत येतो, ही जी एक फेरी आहे त्याची किंवा झोक्याचा हा जो एक हेलकावा आहे त्यालाच म्हणतात आंदोलित गती। तर आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती ह्या ज्या गती आहेत या गतींच्या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात। बघा जसं घड्याळाचा मिनिट काटा असेल तर घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो। तो 12च्या आकड्यावरून जर निघाला असेल बघा मिनिट काटा, तर तो 60 मिनिटात पुन्हा 12च्या आकड्यावर येतो। बघा तुम्ही निरीक्षण करा, केलं नसेल आतापर्यंत तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा की मिनिट काटा समजा 1 वाजला असेल घड्याळात, तास काटा मग तेव्हा 1 वर असतो आणि मिनिट काटा कशावर असतो, 12 वर असतो। आणि 1 वाजल्यानंतर जेव्हा तो मिनिट काटा 12च्या अंकावरून पुढे सरकतो तेव्हा तो पुन्हा 12 वर येण्यासाठी तो जेव्हा पुन्हा 12 वर येईल तेव्हा घड्याळात किती वाजलेले असतील एका तासाने, 2 वाजलेले असतील बरोबर। म्हणजे 60 मिनिटामध्ये तो मिनिट काटा त्याची एक फेरी पूर्ण करतो। त्याचप्रमाणे मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते। वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात। मग नियतकालिक गतीची व्याख्या काय आहे बघा, तर ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते
त्या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात. आता घड्याळाचं जे उदाहरण दिलं बघा मी तुम्हाला, तर त्या घड्याळाचा जो मिनिट काटा आहे तो पुन्हा पुन्हा एका तासानंतर म्हणजे 60 मिनिटानंतर पुन्हा पुन्हा तो 12वर, त्याच्यानंतर 1वर पण तो केव्हा येतो परत, म्हणजे त्याचे 60 मिनिटानंतरच तो त्या ठिकाणी परत येतो. म्हणजे त्याची जी गती आहे, या गतीमध्ये ती जी गतिमान वस्तू आहे म्हणजे कोणती, घड्याळाचा काटा, तो ठराविक वेळेनंतर पुन्हा त्या विशिष्ट ठिकाणी पुन्हा पुन्हा जातो आणि त्या गतीलाच म्हणतात नियतकालिक गती. नियत म्हणजे ठराविक कालावधीत तो त्याची एक फेरी पूर्ण करतो आणि म्हणूनच या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा पुढचं गतीचं उदाहरण आहे, तर त्याच्यामध्ये आहे बघा तुमच्या पुस्तकाच्या पुढच्या पानावर पहा, बागेत खेळणारी मुले असं चित्र आहे बघा. ती मुलगी फुलांवरून उडणाऱ्या फुलपाखराच्या मागे धावते बघा आणि एक मुलगा आहे तो चेंडू खेळतोय. तर बघा बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही पण बघा, जेव्हा बागीच्यामध्ये जातात तेव्हा फुलपाखराशी हा खेळ खेळता. तर जेव्हा तुम्ही फुलपाखराच्या मागे धावता तेव्हा ते फुलपाखरू असं निश्चित एका दिशेने किंवा एका मार्गाने धावत असते का? नाही, नक्कीच नाही. कारण फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते. म्हणजे त्याच्या या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात. यादृच्छिक म्हणजे त्याच्या इच्छेनुसार ते सतत त्याची दिशा बदलत असतं. फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातं, तर त्याच्या या गतीला कोणत्याही प्रकारची दिशा नसते आणि म्हणून अशा गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात. त्याच्यानंतर या यादृच्छिक गतीचे उदाहरणं कोणकोणते आहे मग, तर फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. म्हणजे तो फुटबॉल मधला जो बॉल असतो तो पायाने उडवायचा असतो, पायाने खेळायचा असतो आणि त्यामुळे तो बॉल किंवा तो चेंडू ज्या दिशेने जाईल त्या दिशेने त्यांची हालचाल होते. म्हणजे त्याची निश्चित अशी दिशा नसते. म्हणून ही फुटबॉल खेळाडूंमधली जी गती आहे ही सुद्धा यादृच्छिक गती आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही रांगणारं बाळ पाहिलं असेल, ज्याला आपण म्हणतो गुडघ्यांवर चालतं ते बाळ. ते बाळ सुद्धा त्याची सुद्धा निश्चित दिशा नसते. त्याला जसं वाटेल तसा तो फिरत असतो आणि ही गती सुद्धा कोणती आहे, यादृच्छिक गती आहे. त्याच्यानंतर भटकी जनावरं बघतो आपण रस्त्यावर, गाय, म्हैस, बैल फिरत असतात, तर त्यांची सुद्धा फिरण्याची जी दिशा असते ती निश्चित नसते. ही गती सुद्धा यादृच्छिक गती आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये खिडकीतून असा सूर्यप्रकाश जर येत असेल, त्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने जर तुम्ही पाहिलं, त्याला कवडसा म्हणतात बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे धुळीचे बारीक बारीक कण फिरताना दिसतात. ते जी गती असते त्या धुलीच्या कणांची ती सुद्धा यादृच्छिक गती असते, गतीचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या तासिकेमध्ये नैकरेषीय गतीचे उदाहरणांचा अभ्यास केला बघा. आंदोलित गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. आता याच्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे किंवा पुढचा मुद्दा आहे चाल. आता चाल म्हणजे काय, तर चाल म्हणजे एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल असे म्हणतात. मग ही कशी काढतात बघा एखाद्या वस्तूची चाल, तर पार केलेलं अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, की एक बस पुण्याहून सोलापूरला जाते बघा. तर पुणे ते सोलापूर हे अंतर 200 किलोमीटर आहे आणि हे 200 मीटर अंतर पार करण्यासाठी त्या बसला 5 तास लागतात. तर बस एका तासात किती अंतर पार करते, असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय करावं लागेल मग आपल्याला, चाल बरोबर पार केलेलं अंतर किती आहे 200 किलोमीटर आणि भागिले अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे 5 तास, म्हणून भागिले 5 असं करावं लागेल. म्हणजे 200 भागिले 5, 5 चोक 20 म्हणजे किती येईल ते 40 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासामध्ये ती बस किती किलोमीटर अंतर पार करते आहे, तर 40 किलोमीटर एवढं अंतर ती पार करते. म्हणजे चाल मोजण्याचं एकक जे आहे ते आहे किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदाला किती मीटर, एका तासाला किती किलोमीटर असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेलं अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचं गुणोत्तर काढतो. या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेलं अंतर
मिळते की त्या बसने एकक कालावधीत किती अंतर पार केलं. म्हणजे आता इथे विचारलेला आहे प्रश्न की एका तासात त्या बसने किती अंतर पार केलं. तर 200 किलोमीटर म्हणजे 200 भागिले 5, त्याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो की 40 किलोमीटर एवढं अंतर त्या बसने एका तासामध्ये पार केलेलं आहे. म्हणजे किलोमीटर पर तास, म्हणजे एका तासामध्ये 40 किलोमीटर ती बस जाते. तर बघा, हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असं नाही. आता समजा बघा, एखादी वस्तू आहे ती गतिमान आहे, ती जर वर्तुळाकार गती असेल तर तिला ती फक्त वर्तुळाकारच गती असेल असं नाही. आता घड्याळाचा काटा आपण पाहिला बघा की घड्याळाचे काटे जे असतात ते वर्तुळाकार दिशेने फिरतात, पण त्याच्यामध्ये आणखी कोणती एक गतीचा अभ्यास केला आपण, तर नियतकालिक गती. कारण घड्याळाचा जो मिनिट काटा आहे तो मिनिट काटा ठराविक वेळेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी येतो. म्हणजे घड्याळाच्या काट्याची जी गती आहे ती वर्तुळाकार गती सुद्धा आहे त्याच्यामध्ये, आणि आणखी कोणती गती आहे, नियतकालिक गती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एखादी वस्तू गतिमान असेल तेव्हा त्यामध्ये एकाच प्रकारची गती असेल असं नाही, तर एकाच गतिमान वस्तूमध्ये 2-3 प्रकारच्या गती असू शकतात. तर बघा, आता आपण आज या धड्यामध्ये काय शिकलो, तर गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात. ज्या गतिमान वस्तू असतात, कारण आपण शिकलो की वस्तूचं सतत होणारं जे विस्थापन असेल त्यालाच गती असं म्हणतात. वस्तूच्या सतत होणाऱ्या विस्थापनास त्या वस्तूची गती असं म्हणतात, आणि म्हणून गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात. त्याच्यानंतर आपण गतीचे प्रकार शिकलो बघा, रेषीय गती, रेषीय एकसमान गती, रेषीय असमान गती, आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक आणि यादृच्छिक हे गतीचे विविध प्रकार आपण अभ्यासले. त्याच्यानंतर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात, याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. अशा प्रकारे आपण या धड्यामध्ये गती आणि गतीचे प्रकार या धड्यामध्ये गती म्हणजे काय, गतीचे प्रकार कोणते, आणि चाल म्हणजे काय, चाल काढण्याचं एकक कोणतं, याचा अभ्यास केला. आता बघा, याच्यानंतर तुम्हाला या धड्याचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे बघा. तर त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे गतीचा प्रकार ओळखा, प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, आणि प्रश्न 6 आहे बघा. त्याच्यामध्ये कोडं सोडवायचं आहे तुम्हाला. त्या कोड्यामध्ये ते कोडं सोडवून ते तुम्हाला गृहपाठाच्या वहीमध्ये प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न 6 हे प्रश्न तुम्हाला गृहपाठाच्या वहीत सोडवायचे आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न 3, 4 आणि 5 तुम्हाला वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे तुमचा गृहपाठ आणि वर्गपाठ असणार आहे. तर अशा प्रकारे आता आपण पुढच्या तासिकेला आपला धडा 9 जो आहे, बल आणि बलाचे प्रकार, त्याचा अभ्यास करणार आहे. तर अशा प्रकारे आता आपला हा धडा आपण संपवलेला आहे. धन्यवाद. पुढच्या तासिकेला भेटू.